कशामुळे कमी झालं भजन? गावगाव एवढे भजन होते, एवढे सप्ते होते, एवढे टाळकरी होते, एवढे मृदंग वाजवणारे होते. कशात गेले? कुठं गेले? कुठं गेले? पत्ताच नाही लागला कुठं गेले आणि काय गेले. गेले तर याची शुद्धीच नाही. कीर्तनकार होते आमच्या संगतीत असलेले बसलेले, कुठं गेले आणि काय झालं? ते कीर्तनकार राहिले, प्रवचनकार राहिले नाही. जबरदस्त कट्टर संसारी झाले, विषयासक्त झाले. असं का झाले बरं? ह्यो धंदा जर वाईट असता तर साधू संतांना याचं वर्णन केलं असतं का? सांगा. आता हे करणं आपण जे करायलो ना, हे जर वाईट असतं, काय हे लोकायला वाटत असतं काय बा सप्तान गिप्ता, हे करणं जर वाईट असतं तर हे मांडलंच दुकान कशाला असतं? संत काय वेडे होते का? सांगा ना तुम्ही. मग हे इतकं जर चांगलं आहे तर आपण कुणीकडे चाललो? दिशाहीन का झालो? आपण बाजूला का गेलो? त्याचं कारण आपल्याला संसार सत्य वाटला आणि सुख देईल असं वाटलं. कसं वाटलं? कोण? आता संसार सुख देईल का खोटा आहे? कसा आहे? म्हणा ना काय खोटा तर म्हणा, निदान तोंडाला तुम्हाला कमीत कमी करा संसार बरं करायचं तुम्हाला, पण निदान तोंडाने प्रवचनात तर म्हणा खोटा आहे म्हणून ते बी म्हणाल ना. काय म्हणावं खोट्याला खोटं म्हणाल काय? लाज लाज वाटायला पाहिजे का त्याची माणसाला? काही लाज वाटायला पाहिजे नाही. खोटाच आहे. बरं तुम्हाला अनुभव नाही का? इतक्या वर्षाचं वय झालं तुमचं आता. आता इतक्या वर्ष कोणाचं 50 झालं, कोणाचं 40 झालं, कोणाचं 70 झालं, कोणाचं 80 झालं, इतकं वय निघून गेलं. कोणाचं आणखी कमी असेल, 25 झालं असेल. पण जे जे आपण केलं त्याच्यातून आपल्याला सुख झालं का दुःख झालं? बळजबरीने नका म्हणू बघ. तुम्हाला जर सुख झालं असलं ना तर आम्ही प्रवचन बंद करतो. काय करत नाही आम्हाला हे उठा ठेवे करायचे काय काय मतलब? तुमचाच मार्ग खरा समजू आम्ही. चला बाबा याच्यात मार्गाने आपण गेलो तर बरे. उठा ठेव नको, सकाळी उठणं नको, प्रवचन सकाळी, दुपारी भजन, अमुक कीर्तन, ह्या गावात त्या गावात. काय पडत काय त्याचं ना? आम्हाला सुख पाहिजे का दगदग पाहिजे? सुख पाहिजे ना. आणि मग तुमच्या मार्गाने जर मिळत असेल तर आम्हाला तरी गाऊन हिंडायला होता. इतकं गुरु जाळ्या येतात, दगड आहेत, पहाड आहेत, पर्वत आहेत, काटे आहेत, विंचू आहेत, सर्प आहेत. एक जंगल आहे संसारी माणसाचं. आड राणी भरले जग. कशात भरलं? आडरानात भरलं का रस्त्यावर? रस्त्यावर तर नाहीच नाही. आणि गावात तर गेलंच नाही कोणी. मुक्कामाच्या गावाला रस्ते असते जायला. आता गावाला तर पोहोचलोच नाही आपण कोण्या, पण रस्त्यावर बी नाही. सध्या कुठे आपलं आयुष्य घालवलं. याकरता महाराज सांगायला लागले आपली समजूत जग खरं वाटतं, आलं का लक्षात? आणि सुख देईल असं वाटतं. विषयातून सुख होईल ही आपली एक होती. आता याची कोण करी नपजे नारायणी भाव पावनी ठाव न दे. चांग देवाला मुमुक्षु होता. चांगदेव कोण होता? संसारी नाही, मुमुक्षु होता. काय केलं त्यानं? परमार्थात जे करता येईल तेवढं केलं त्यानं. यम केला, नियम केले, आसनं केले, प्राणायाम केला, प्रत्याहार केला, धारणा पठण केले त्यानं, 18 पुराणं वाचून काढली त्यानं. इतकंच नाही 14 विद्या 64 शोधीत असतो की याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं. मग काही आत्महत्या बी करते, काही दारू पाण्याची निशा बी करते, काही म्हणते चला भजनच करू, एक निशा ती. आणि काही समाधीकडे चांगदेवासारखे जाते. आणि ज्ञानेश्वर महाराज याच्या पुढचे आहेत. मात्र ज्ञानेश्वर महाराज म्हणजे अरे समाधी घ्यायची बी गरज नाही. आणि तू जे हे केलं ठीक आहे, कोरं अंतकरण आहे तुझं, पण तुला मी सांगतो ज्याला भिवून तू समाधी लावतो, ज्याला भिवून तू समाधी लावतो ते जग खरंच नाही. काय भ्यायचं काम आहे त्याला? निर्भय, निर्भय नाही अभय.
संत काय देत असतात याचा विचार करा. संत अक्षय देतात आणि म्हणून अभय पदरात पडत असतं. भय नाही, काही भय, काही निर्भय, आणि संत देत असतात अभय. अशा 3 गोष्टी आहेत. आपल्याला आहे भय, आपल्याला काय आहे भय. जसं एखाद्या माणसाला सर्पाचं भय वाटतं, वाघाचं, कुत्र्याचं बी, पाळलेलं कुत्रं एखादं मोठं कामरा इतकं असलं त्याचं बी काय वाटतंय भेव वाटतं काही माणसाला. आणि काही माणसाला कुत्र्याला बी भीत नाहीत, वाघाला बी भीत नाही, तर नागाला बी भीत नाहीत. असे हातात धरून मारतात ते नागाला. आणि वाघाचे बी मग मोजीन दात मध्ये तसं दाबाड फोडून तुझे दात मोजतो. निर्भय का काय? अभय नाही, निर्भय झाले ते. काय झाले? निर्भय. आणि संताकडे आल्यावर होत असतो माणूस अभय. गीतेत सुद्धा 16व्या अध्यायात सांगितलं, अभयम सत्वसंशुद्धी ज्ञानम योग व्यवस्थित. लक्षण दैवी संपत्तीचं 16व्या अध्यायात भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. सुरुवातीला अभयम, अभय होत असतं माणसं. कशानं केले उपकार सांगू मी, बाप न करी धर्मे त्याच्या हेदी खेले पाय, आणि दिले अक्षय, आणि पुन्हा अभय दानगा. म्हणून आलो या देशात. म्हणून आलो म्हणजे या देशाला, म्हणजे या परमार्थिक अवस्था मला प्राप्त झाली आणि मला आनंद झाला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला सांगायला उद्देश करून, हे चांगदेवा, हे तुला जे दिसतं ना, कुठून कुठून, ईश्वरापासून पृथ्वीपर्यंत, ह्या पदार्थाच्या परी, परी दिसायला, पदार्थाच्या परी. ईश्वरात कितीतरी भेद, जीवात पाहिला तर कितीतरी भेद, आणि जडात पाहिला तर कितीतरी भेद. पहा, एक जड दुसऱ्या जडासारखा नाही. आता तुम्ही बसले ज्या चटईवरती चटई, आणि मी बसलो ज्या पलंगावरती पलंग, दोन्ही जडच आहेत का नाही? चटई जड आणि पलंग बी. पण पलंगासारखी चटई नाही आणि चटईसारखा, आणि त्याचा वापरही वेगवेगळा आहे. तुम्हाला बसायला चटईच कामी येईल, आणि मला बसायला महाराज म्हणून हे काय कामी येईल. वापरही वेगळा, दिसायला वस्तू वेगळ्या, कदाचित बनवायला बी मटेरियल वेगवेगळं, बनवणारा बी वेगवेगळा लागतो. इतका भेद आहे एका एका पदार्थात. म्हणून जडातला भेद. कशातला? पृथ्वी जड कठीण, पाणी जड पातळ, अग्नी जड उष्ण, वारा बी जड चंचल, आणि आकाश बी जड पोकळ. 5 भूतात सुद्धा पहा, हे सगळे एकमुस्त जड आहेत. ते न जाणणारे, पण न जाणणाऱ्यात बी किती परी येतात. परी तशा ह्या जड पदार्थातल्या परी, जीवातल्या बी परी. कोणातल्या? पहा ना, जीव एक सत्वगुणी, एक रजोगुणी, एक तमोगुणी, एकाचं काय काय वेगळं पागल झालेला, एकाचा बुद्धिमान असलेला, अशा अनेक प्रकारच्या जीवातल्या सुद्धा काय परी येतात. आणि ईश्वरात सुद्धा ब्रह्मदेव, महादेव, विष्णू, नारद, इंद्र, चंद्र, गणपती, आता हे देवच देव. त्याच्या बी वायले कामं, आपापले वायलेच कामं आहेत त्याचे, स्पेशल कामं त्याच्या. मग आता देवातल्या परी समजलं का? देवातल्या परी समजले का तुम्हाला? आणि जीवातल्या बी परी. नानात्व अनेकत्व. आणि जडात सुद्धा काय अनेकत्व. इतक्या जरी परी चांगदेवा तुला पदार्थात या विश्वात दिसत असल्या, तरी ह्या विश्वात ह्या परी नाहीत, त्या कल्पित आहेत, आणि एकच चैतन्य आहे. बघा, चांगदेवाला दिसते 2, ज्ञानदेवाला दिसतं 1, आणि आपल्याला दिसते 3. आपल्याला 3, चांगदेवाला 2, आणि ज्ञानदेवाला 1च. आणि आपण ज्ञानबा तुकाराम भजन बी करतो, आणि 3 आपल्या बोकांडीवर जे बसलेले आहेत
ते तसे ज्ञानबा बी म्हणायला दम नाही, तुकाराम बी म्हणायला दम नाही, आळंदीला जायला दम नाही, देहूला जायला दम नाही, पंढरपूरला जायला दम नाही. आपलं असं चाललेलंच आहे आपलं गाडं. मुकाट्या काही बसत नाहीत आपण, आणि 3 आपल्या बोकांडून खाली उतरत नाही. 3 कोणते कोणते आले? अलग लक्षात तुमच्या? देव, ईश्वर, जीव आणि जग. चांगदेवाला 2च, चांगदेवाचे 2च. ते ईश्वर जीव जग एक समजतो. काय काय? ईश्वर जीव जग एकच द्वैत समजतो तो, आणि एक मी आत्मा आहे असं समजतो तो. त्याला आत्मा बी कळाला आणि विवेक बी झाला. अनात्मा अनात्मा आहे, अनात्मा आत्मा आहे. त्याच्या ठिकाणी 2, आत्मा अनात्म विवेक. काय? आत्मा आणि अनात्मा. ज्ञानेश्वर महाराजाच्या ठिकाणी अनात्माच नाही. काय? एकच परमात्मा, एकच आत्मा. ज्ञानदेवा प्रमाण निधान सर्व घटी पूर्ण एक नामे. पहा, ज्ञानेश्वर महाराजाचं ज्ञान, चांगदेवाला असलेलं ज्ञान आणि आपल्याला असलेलं ज्ञान. आता कसं कसं करायचं ते आपलं आपण पहा. आता कोण्या पावलानं चालायचं, कोणीकडे चालायचं, काय चालायचं. चांगदेवाला ज्ञानेश्वर महाराज एकाकडे आले. कोणीकडे? एक म्हणजे परमात्मा, बस, दुसरं काही नाही. चांगदेव म्हणतो ईश्वर आहे ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणते ईश्वर काही नाही, कल्पना आहे. कल्पना अविद्या ते नाही झाला जीव, आणि मायोपाधी शिव बोली. माया उपाधीमुळं ईश्वरत्व आणि अविद्या उपाधीमुळं जीव. ईश्वर बी नाही आणि जीव बी नाही. असं ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला सांगायला. आणि तो म्हणतो ईश्वर जीव जग हे द्वैत हे माझ्या समोर, आणि हे माझ्या समोरून गेलं पाहिजे, म्हणून मी समाधीकडे वळलो. आणि हे समाधीकडे वळलेला असताना त्याला खूप सामर्थ्य प्राप्त झालं, आणि त्याच्यावर तो स्वतःचा काय स्वतःला श्रेष्ठ समजू लागला. पण ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजाकडे पत्र त्यानं पाठविलं कोरं, त्यावेळेस त्याला कळालं की आपण अज्ञानीच आहोत अजून. ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपान काका हे महान विभूती येतात, ईश्वर अवतार आहेत. हे आपण त्याच्या मोबदल्यात कमी आहेत, त्याच्यामुळं आपण शरण गेलं पाहिजे. आले लोटांगणी चांगदेव काय झाले, मग लोटांगण घालीत आले. तसे बी नाही आले, ते आधी वाघावर बसून गेले. हे पत्र तुम्हाला सांगतो मी, हे पत्र चांगदेवानं वाचलं. चांगदेवाला बोध झाला. काय झाला? बोध झाला. हे पत्र वाचून 65 टोळ्या वाचून आत्मबोध झाला, त्याला ब्रह्मबोध झाला. ब्रह्मबोध झाल्यावर त्याला वाटलं पत्रानं जर एवढं काम झालंय आपलं, तर साक्षात त्या माणसाला भेटलंच पाहिजे आपण, का नाही? आता हे वाघ महाराजाचे वडील माझ्याकडे आले, ते 2-3 दिवस झाले. हे आता प्रवचन केलं मी, ह्याचे वडील माझ्याकडे आले. मी काही पाहिलेलं नाही, याचं गाव माहीत नाही, काय नाही मला. आता आपण इथं 5-50 माणसं साधक जसे जमतो, ऐकायला येते तर ऐकायला येते. कोण आहेत म्हणजे हे कारागीर आहेत, हे कोण आहेत म्हणजे कॅप्टन साहेब, हे कोण आहेत दत्तराव आहेत, हे कोण आहेत म्हणजे पोस्ट मास्तर, ते कोण आहेत म्हणजे आणखीन कोणीतरी आहेत, कुठले तरी आहेत. आपले ऐकते जातेत, झालं त्याचं काम ते करून घेतात, जवळ बरं वाटतं तर राहतेत, आणि ज्या दिवशी नाही जमलं त्या दिवशी निघून. आता आम्ही कशाला लक्ष द्यावा, हे कोण, याचा बाप कोण, हे याची माय कोण. आता आपल्याला काय सोयरीक करायची का, आपल्याला काय द्यायची का घ्यायची, जे द्यायचं ते असं उघडं उघडत चाललेलं असतं. देत राहावं आपलं जितकं देता येईल तितकं. कसं येड्या वाकड्या शब्दात आपलं देण्याचा प्रयत्न करावा, आणि ते त्यानं ऐकण्याचा प्रयत्न करावा. पण त्याची वडील आले माझ्याकडे. 2 वर्ष झाले हेच येतं परमार्थ. आपल्या सप्त्याला असतील नेहमी, टाकरवनला आले, कुठं सुलतानपूरला आले, कुठं देऊळगावला आले, कुठं इथं आले, असं ते चालू. त्याच्या वडिलांना वाटलं की हे माणूस आहे कुठं. मुलगा तर कोण्या तरी माणसानं सांगितलं तो किर्लेकर महाराजाच्या संग राहतो.
मग आता पत्ता लागला, ते पत्ता लागला म्हणल्यावर त्याला राहलं नाही. त्याला वाटलं कुठं असेल किरलं, याला विचार त्याला विचार त्याला विचार. त्याला विचारता विचारता मेळ लागला गावाचा. हे इथे म्हणजे गारटेकीच्या पलीकडे 2-3 किलोमीटरवर असं 4-5 किलोमीटर आले ते बिचारे. संध्याकाळ झाली, कोणीकडे आली काय म्हणे मी असं आलो महाराज. त्याने मला सांगितलं की जर आमचा शिकलेला मुलगा, मास्तर असलेला मुलगा, हुशार असलेला, प्रवचन करणारा मुलगा 2 वर्ष झाले तुमच्या संघ आहे म्हणल्यावर तुम्ही कसे असता. काय काढलं ते ना. हा, म्हणून मी मुद्दाम पाहायला आलो म्हणे की हे माणूस कसा असेल. आपला एवढा मोठा बुद्धिमान मुलगा जर याच्या भोवती सारखा भिंग्यासारखा फिरतो तर हे माणूस कसा असतो. म्हणून मला दर्शन झालं बघ तुमचं. तसं चांगदेवाला काय वाटलं, 65 वया कागदावरल्या आपण वाचून जर आपण मुक्त झालो तर तो ज्ञानेश्वर असेल कसा पाहण्याची तळमळ अंतकरणामध्ये, दर्शन घेण्याची काय झाली तळमळ अंतकरणात निर्माण झाली. पण मग आता जायचं म्हणल्यावर त्याला वाटलं आपण असं तसं एकट्यानं उठून कशाला जायचं. सगळ्या लव्या जम्या सगळं. बाकीचे 1400 शिष्य होते ना. 1400 शिष्य बी म्हणले महाराज तुम्हीच जर चालले म्हणल्यावर आम्हाला काय करायचं इथे राहून तरी. कौरक मठ सांभाळीत बसायचं आम्ही तरी. आणि कौरक तुमचे ते छाट्या धुयाचं, आणि कौरक ते माधुकऱ्या मागून आणायचं, आणि कौरक हे आश्रमात असलेल्या गाईला चारा कौरक द्यायचा, आणि त्याचे शेण कौरक आम्हाला बी यायचं म्हणले तुमच्या संग. आता महाराजच चालले म्हणल्यावर बाकीचे शिष्य कशाला राहतील म्हणजे आम्हाला यायचं तुमच्या संग. 1400 शिष्य चांगदेवा संग. आता त्याचा बांधलेला वाघ होता की वाघावर बसला कोणा चांगला. कशावर? वाघाला कशाला घरी ठेवून तो. त्याचं वाहनच होतं बसायचं. ते काही मुद्दाम बसला नाही, पण त्याचं वाहनच होतं बसायचं. म्हणून वाघावर बसला. वाघावर बसला तर बसला, हातात कोरडा घेतला. कोरडा नागाचा. नाग असा आकड्यावाला, 10च्या आकड्यावाला नाग, ते त्याच्या हातात घेतला. आणि 1400 शिष्य मागू, दाढी इडी वाडी. आता 1400 वर्ष जगलेल्या माणसाची दाढी केवढी असेल. 50 वर्षाच्या महाराजाची जर खाली लोळती गादी दाढी, तर आता 1400 वर्ष जगलेला म्हणल्यावर त्याची दाढी केवढी असेल. पण तेवढी ती दाढी फडाच्या फडा घेऊन ते जटा आणि हे ते जटाचा संभार असा वर बांधलेला, आणि ते भगवे कपडे इपडे घालून असा निघाला. गेला आळंदीला गेला. आळंदीला गेला तर ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ आपले सकाळी सकाळी एका भिंतीवर बसून तोंड धुत बसले होते. तोंड धुत बसले म्हणल्यावर आपलं चाललंय तोंड धुणं. बस भिंतीवर अजून बी ती भिंत आहे. लोक खातेत भिंतीला. ते गेले की माती घेतात की खाते. अरे भिंत म्हणजे भिंत, माती म्हणजे माती. मग तिकून आले ते चांगदेव पाहिलं. यानं ज्ञानेश्वर महाराजांना ओळखलं. म्हणजे चांगदेव भेटीला आलेलं. आपण ज्याला पत्र पाठविले ते माणूस आपल्या भेटीला या लागला लव्या जम्या सहित. आता लवा जमा म्हणल्यावर आपण 2-4 माणसं निघतो तर डफडं बिफडं घेऊन निघतो. वाजवीत ताशा डफडं बँड हे ते लग्नाला 10-20 गाड्या निघल्या तर ते रिकामी निघते ना. हा, वाजत गाजत जातो आपण. हा, एखादा मोर्चा काढला समजा तर मोर्चाच्या पुढं मग काय असतं, वाजत गाजत बँड तुतार्या अमुक टमुक सगळ्याला वाजा. आता त्याच्या पुढं बी काही असे वाद्य वाजत चालले. ज्ञानेश्वर महाराजाला ऐकू आल्याबरोबर त्यांनी सांगितलं आता याचा ह्यो आला वाघावर बस, आपण हे भिंतीवर बसलेले. ऐका जरा नीट, दृष्टांत आहे, घडलेली घटना आहे. समजा असं काही नाही की बाई कथा आहे, घडलेली घटना आहे 800 वर्षापूर्वीची. मग ज्ञानेश्वर महाराजाला वाटलं आता आपण जर कमी पडलो तर ह्यो भारी भागलेला राहणार. याचा अहंकार काही, गर्व ताठा काही जाणार नाही याचा. म्हणून ज्ञानी याची भिंत अंगे ओढी. आपल्या ज्ञानेश्वर महाराजाला कमी पडू द्यायचं नाही म्हणून ईश्वरानंच ती भिंत काय केली, चालविली, हारली चांगल्याची भ्रांती. आता जड भीत इकून वाघ घेऊन चाललाय माणूस आणि
तिकून भिंत या लागली वाघाकडं, याच्याकडं चांगदेवाकडं, आणि हे चौघं बसलेले त्याच्यावर. आता त्याला गर्वहरण झालं. त्याला वाटलं आपण जीवाला चालवायला, वाघाला चालवायला म्हणजे जीवाला चालवायला, आणि हे तर झाडाला चालवायला. आपल्यापेक्षा भारीच प्रकरण म्हणजे कोरडा टाकून द्याला, वाघे सोडून द्याला, आणि त्या शिष्याला म्हणला याचं ते या, राहायचं तर राहा, जसं असेल तसं. मी लोटांगण घालीत चाललो. कसा गेला? लोटांगण. असं घालीन लोटांगण उभ्यानं नाही, लोळत 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 गेला. असं लोटांगण घालीत घालीत ज्ञानेश्वर महाराजांकडे आले. लोटांगणी चांगदे. बोध झाल्यावर देहाला काय समजतो, म्हणून आपला सगळा अहंकार सोडून दिला आणि ज्ञानेश्वर महाराजाच्या पायाला लागला, नमस्कार केला. ज्ञानेश्वर महाराजाच्या बोधामुळं चांगदेव कृतार्थ झाला. आता आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या, म्हणून मी सांगितलं तुम्हाला की आपण कुठे आहे, चांगदेव कुठे आहे, आणि ज्ञानोबा आहे कुठे. चांगदेवाच्या जागेवर नाही राहिला, ज्ञानेश्वर महाराज झाला. तो आपणासारखे नाही काळवे. चांगदेवच राहिला का ज्ञानदेव झाला? ज्ञानदेव झाला. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनीव देतो. वासुदेव म्हणणारा वासुदेव होत असतो, ज्ञानदेव म्हणणारा ज्ञानदेव होत असतो. एवढी मोठी जादू, एवढी मोठी किमयात ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या अवतारात दाखविली, आणि सिद्धीनं सुद्धा ज्ञानेश्वर महाराज त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठरले. मग आता मोठ्या माणसाला तसाच मोठाच माणूस लागतो का? ज्याला लहान माणसाचं ऐकत असतील कधी नाही ऐकत. त्याला कसा लागतो? त्याची भोंड जिरवणाराच माणूस लागतो ना. एकदा काय झालं, आम्ही पंढरपूरला होतो, तुम्हाला सांगतो, चातुर्मासामध्ये चांगदेव 65 ऐकत होतो गुरुजीची. चांगदेव 65 ऐकता ऐकता शेवटचा श्लोक झाला, शेवटची ओळी झाली, आणि गुरुजीनं सांगितलं शेवटच्या ओळीमध्ये, अरे काय ज्ञानोबा आहे, काय ज्ञानोबा आहे म्हणतात. मी ज्ञानेश्वर महाराज. काय भावनेच्या भरामध्ये अगदी स्वतःचं असं अस्तित्व सांगितलं त्याने, की काय ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा ज्ञानेश्वर काय म्हणतात. मी कोण आहे? मी ज्ञानेश्वर महाराज. आता असं म्हणल्याच्या नंतर काही माणसाला बरं वाटलं, काही माणसाला खटकलं. म्हणजे तुम्ही रंगनाथ महाराज आहेत हे बरोबर आहे, पण तुम्ही काय म्हणता? ज्ञानेश्वर महाराज. मग आता ऐकणारे सगळे सारखे नसते, चौकसबाज असतात. काही सगळे काही हो हो म्हणून ऐकून घेत नाही. काही माणसाचं कसं असतं, काही बी हो, माश्या निघल्या हो, डोंगर दुभंगला हो, गुऱ्हाळात गेल्या हो, गुळाचे ढेकळं उचलले हो, पुन्हा गेल्या ढेकळं घेऊन, पर्वत मिटला हो. त्याचं होत असतं आपलं, काही असलं तरी हो. असे काही ऐकणारे असते, आणि काही ऐकणारे मात्र चोखंदळ असते, चतुर असते, जरा चतुर्बुद्धीचे असतात. मग त्याने विचार केला 4-2 जणांना, म्हणले आपण गुरुजीला तर नक्कीच विचारू, तुम्ही ज्ञानेश्वर महाराज कसे? तुम्ही जर ज्ञानेश्वर महाराज आहेत तर चालवा भिंत. काय चालवा भिंत? ज्ञानेश्वर महाराजांना भिंत चालवली होती, तुम्हाला काय चालवायला हरकत आहे? मग तुम्ही जर ज्ञानेश्वर महाराज आहेत म्हणून घेता तर तुम्हाला काय चालवता आली पाहिजे. असं आपण दुपारच्या टायमात जाऊ, म्हणजे प्रवचन संपल्यावर जेवण खाऊन गेले. ते गुरुजीचा आराम झाला. नेमकी चांगदेव 65 संपली. गुरुजी भावनेच्या भरात त्यावेळेस बोलून बी गेले, आणि हे 2-4 जण जाऊन तिथे बसले. आराम झाला, विश्रांती झाली, आणि विश्रांती झाल्यावर याने गोष्ट कडे, काय म्हणे कुणीकडे आले तुम्ही? आलोच म्हणले, आमची शंका आहे. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही, सांगा कोणती शंका आहे काय? म्हणजे तुम्ही सकाळी प्रवचनात म्हणले मी ज्ञानेश्वर महाराज आहे. ते बोलले हो हो. म्हणले मी कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज आहे. आजही आताही म्हणतो म्हणले, मी सकाळीच म्हणलो असा अर्थ नाही, आता सुद्धा म्हणतो.
अहो म्हणले ज्ञानेश्वर महाराजांना भिंत चालवली, तुम्ही चालू शकता का भिंत? कोण म्हणते? गुरुजी लागले म्हणायला. ते म्हणले हो. कोण म्हणते? गुरुजी म्हणले ना हो. मग दाखवा चालू. मग ते म्हणले भिंत चालून दाखवायला तुम्ही चांगदेव होऊन या, वाघावर बसून या. तुम्ही कशावर बसून या? वाघावर बसा, 1400 शिष्य संघ घेऊन या, सर्पाचा कोरडा हातात घ्या आणि तुम्ही चालत चालत या आणि मग मी भिंत चालितो का नाही पहा. पण चांगदेवच पुढं नाही. पहा आता तुम्हाला जर चांगदेव होता आलं तर मी ज्ञानदेव तर आहेच ना. पण तुम्हाला चालवता येत नाही म्हणे भिंत, मला ज्ञानदेव करून काय करता? मला भिताडच कशाला चालवायला? मी रंगनाथ महाराज आहेत, गुरुजी आहेत म्हणले मी गुरुजी. कारण तुम्ही श्रोते आहेत, श्रवण करणारे आहेत, ऐकणारे आहेत. हा आता तुम्ही ऐकणार आहेत म्हणून मी सांगणार आहे. तुम्ही शिष्य आहेत म्हणून मी गुरु आहे. तुम्ही मला गुरुजी म्हणता म्हणून तुम्ही शिष्य आहे. आणि मला जे सांगायचे ते सांगतो मी. ज्ञानेश्वर महाराज हो म्हणजे मी ज्ञानेश्वर महाराज आहे. ते तुम्ही जे घेऊन आले खुळचट तुमची भाव, ते मुकाट्यात बसले, कान धरून असे बसले. चुकलं बाबा आमचं. चुकलं विकलं नाही. तुम्ही चांगदेव होऊन या आणि अनुभव आपला कवा बी घ्या, मी भीत चालवतो का नाही. हे हजर जबाबी संत असतील. संत कुठं असे हे होत असतील का काय तुमचं म्हणून आम्हाला नाही येत असं असतं काय? तसं नसतं त्यांच्याजवळ. त्यांच्याजवळ उत्तर असतं, त्यांच्याजवळ पुन्हा खमंग असतं. असं बी काय नाही त्याला पटल अशा प्रकारचं त्यांच्याजवळ उत्तर असतं. सांगण्याचं तात्पर्य आपल्याला ज्ञानोबारायाने भिंत चालविली, चांगदेवाचा गर्व हरण झाला आणि चांगदेव नाही राहिला, ज्ञानदेव झाला. कोण झाला? चांगदेव राहिला नाही. काय झाला? ज्ञानदेव झाला. ज्ञानदेव झाला म्हणजे कसा झाला? शरीरानं नाही झाला. ज्ञानदेवाचा बोध चांगदेवाला झाला. द्वैत संपलं त्याचं. कोणाचं? समाधी लावण्याचा प्रश्न राहिला नाही. म्हणून समाधीकडे तो वळला नाही तिथून पुढं. त्याचं कारण त्याला कळून चुकलं की ज्या जगाच्या दुःखामुळं, ज्या द्वैतामुळं, ज्या जगत सत्यत्व मानल्यामुळं जे द्वैत आपल्या पुढं होतं ते द्वैतच कल्पित, हे खोटं आहे. कारण याला जर खरं म्हणावं, या जगाला जर खरं म्हणावं तर हे जग आशाला असं स्वप्नात राहिलं, आशाला असंच. स्वप्नातलं जग वेगळं का स्वप्नातलं जग आणि हे जग एकच? हा, स्वप्नातला गाडी वेगळी, स्वप्नातला बंगला वेगळा, स्वप्नात खाल्लेली खेटर वेगळी, स्वप्नात मिळालेला सोन्याचा हांडा बी वेगळा. एका माणसाला काय झालं, रामपाऱ्यात स्वप्न पडलं पहाट. काही लोक म्हणतात सकाळचं स्वप्न खरं असतं, रामपाऱ्यातलं खोटं होत नसतं म्हणून त्याला पडलं स्वप्न असं पडलं त्याला की त्याच्या घराच्या बाजूलाच एका झाडाखाली मस्तपैकी एक सोन्याचा हांडा गाडलेला आहे. कोणीतरी जुन्या जागेवाल्यानं, ही जागा जुनी होती, यानं नवीन घेतलेली होती. आणि याला स्वप्न पडलं सकाळी की आपल्या त्या झाडाच्या बाजूला सावलीला एक सोन्याचं काय हांडा आहे, असं स्वप्न पडलं. तो म्हणला हांडा आहे म्हणलं काय, हार काढून गेला. कुदळ गिदळ घेतली हातात, पहार घेतली आणि लगेच गेला की लगेच हाणायला लागला. 1 फूटभर खाल्लं की टनकन लागलं म्हणजे भांडत लागलं. खनकन आवाज आला म्हणल्यावर म्हणतो त्याला आनंद झाला. म्हणलं आपल्याला सापडलं. हे पहाटचं स्वप्न, तांबडं फुटायला इकडे, दिवस निघायला इकडं, आणि याला हे स्वप्न मस्त रंगला त्या स्वप्नात. आता म्हणला काहीच कमी नाही आपलं. अहो इतकं सोनं सापडलं, हांडाभर सोनं म्हणल्यावर काय झालं तर ते किती 10-5 तोळे तर असेल ना, हा जास्त असेल बाबा, काय सांगावं त्याचं. आणि इतकं सापडलं म्हणल्यावर काय कमी आता, 40,000 रुपये 30,000 रुपये ग्राम हे आपलं तोळा.
तोळा इकायला म्हणल्यावर किती 10-5 किलो म्हणल्यावर काय झालं ते. आनंद झाला. आनंद झाला एवढ्यात बायको जी आली की पलंगावर झोपलेला होता तेव्हा त्याच्या अंगावरलं चादरच घेतलं काढून दिलं. 7 वाजले म्हणे दूध काढायचं राहिलं, वावरात पाणी द्यायला जायचं, गॅप हे लाईनचा. 7 वाजता लाईन येते आणि तुम्ही मुडद्यासारखे झोपले म्हणे. लेकरा बाळाला गहू काय खाऊ घालायचे आणि कवा मग आता पाळी येते. आपली मोटरच अशी समायिक असल्यामुळं आजच बारी आहे म्हणे आपली आणि आजचा दिवस हुकला की दुसऱ्यावर पाळी जाईल. त्याच्यामुळं तुम्ही उठा म्हणून तिनं चादर असं त्याच्या अंगावरनं काढलं. त्याचं स्वप्न मोडलं. मोडल्यावर त्याला वाटलं काय दुश्मनी झाली बाबा ही. निदान हांडा आपल्या हातात पडूस तर तरी हांडा आपल्या हातात पडूस तर तरी ना उठवायला नव्हतं पाहिजे. काय दुश्मनी झाली अशी बायको आहे का कायदाशीन हे म्हणे. हे दात खा लागला तिच्या. मला मी उठत नाही. पुन्हा ती चादर घेतला अंगावर त्यानं घेतली डोळे. ते लाईनचं काय हो ते गावाचं काय हो काय करायचं गहून घेऊ म्हणे. एवढा हांडा सापडल्याला चालला गावाला काय जाळती का म्हणे. हे ते मूर्खच म्हणून घेतला अंगावर त्यानं पुन्हा डोळे घेतले लावून. मला ते स्वप्न आता पुन्हा जवळ पोहोचलो होतो ना आपण. खणखण वाजलं म्हणल्यावर खाली काय राहिला. काढूनच घ्यायचं राहिलं ना. इतक्या जवळ गेलेला माणूस ओढून आणला या बायकोनं म्हणलं ले बायको हे काही. राग घेतलं पुन्हा अंगावरून झोपला. जसा झोपला झोप लागली त्याला. पुन्हा डोळा लागला. डोळा लागल्याबरोबर जे स्वप्न पडलं त्याला दुसरं ते कशाचं आलंय मग. दुसरं असं स्वप्न पडलं की एका माणसानं खेटर काढून जेव्हा टाळक्यात सुरू केले याच्या टाळक्यातच सुरू केले. मोजायला लागला 1, 2, 5, 50 लाल झालं याचं टकुर. मग यानं चादर फेकून दिली. कोण यानं फेकून दिलं. बायको म्हणले निजा आता खुशा. त्या म्हणला निजा काय निजा काय टकुर फुटायची वेळ आली काय निजा म्हणे इथं कोणीच नाही कोण टकुर फोडायला तुमचं. अगं म्हणे स्वप्नात आहे. मग आता त्याचं स्वप्न समजा खेटर खाल्लेलं खरं का सोनं सापडलेलं खरं. हे खरं नाही आणि ते खरं. स्वप्न आहे. आता ते कसं पडेल हे काय सांगता येतं का. कसं बी पडू शकतं. रात्रीतून किती स्वप्न पडते ध्यानात नाही राहत माणसाच्या. पहाटे जर विचारलं त्याला काय काय पडले होते ते काहीच नाही ध्यानात राहत. ते त्याचं आपण उगा एखाद्या वेळेस विचार करीत बसतो कुठून पडलं होते कुठूनच पडलं आणि काय पडलं काही ध्यानात राहत नाही. ते खरंच नाही तर त्याच वेळेस ते संपून गेलं. जागे झाल्याबरोबर ते संपलं. तसं हे जग खरंच नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला सांगितलं. म्हणून ते म्हणले शिवोनी पृथ्वीवरी भासती का आसती. आसती नाही भासती पदार्थाची या परी पण प्रकाश येते एक सरी सविती. पण हे सगळं जे दिसायलंय दृश्य हे सगळं जगरूपानं तुला दिसायलंय हे एकच परमात्मा आहे. संविती म्हणजे परमात्मा. संविती म्हणजे ब्रह्म. संविती म्हणजे चैतन्य. एकच चैतन्य असं ईश्वराच्या रूपानं तेच, जीवाच्या रूपानं तेच, जडाच्या रूपानं सुद्धा तेच आहे. कोण आहे चैतन्यच अशा प्रकारचं एकसर. आपण नाही म्हणत काय एक सोयीनं असं जर पाहिलं तर एकसारखी माळच्या माळच आहे. म्हणजे एकच धरतो का नाना धरतो एकच धरतो. तशी एक रूपानं ही संविती आहे म्हणजे चैतन्यच आहे. म्हणून सांग देवा याला भेण्याचं काही कारण नाही आणि तू समाधी लावण्याचं बी कारण नाही. एक दृष्टांत पुढे दिला. नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती. एक भिंत आहे आणि त्या भिंतीवर मग काय चित्रकारानं चित्र काढ. नाही ते म्हणजे वेगवेगळे असा अर्थ घ्यायचा त्याचा.
नाही ते म्हणल्यावर नाही त्याचं चित्र निघत नसतं बरं का. वंध्यापुत्र नाही चित्र काढता येईल का? आकाशाला फुलं नाही त्याचं चित्र काढता येईल का? सश्याला शिंग नाही त्याचं चित्र काढता येणार नाही. मृगजळाचा डोह नाही त्याचं चित्र. म्हणून नाही ते चित्र काढी म्हटल्याच्या नंतर अर्थ असा घ्यायचा, घोड्याचं काढ, सश्याचं काढ, माणसाचं काढ, डुकराचं, तलावाचं काढ. नाही ते नाही नाही ते वेगवेगळ्या प्रकारचे असा अर्थ घ्यायचा त्याचा. आपण नाही का एखाद्या आवडत्या माणसाच्या घरी जेवायला गेलो, आपलं प्रेमळ माणूस आहे, आवडता आहे, आणि त्यानं बऱ्याच दिवसानंतर आपल्याला आमंत्रण दिलं, आपण त्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि जेवायला गेलो. जेवायला गेल्याच्या नंतर जेवायला बसलो आणि जेवण झालं. आपलं जेवण झाल्यावर एका माणसाने विचारलं, काय काय जेवले? अहो नाही ते खाऊ घातलं. काय? नाही नाही ते खाऊ घातलं. वा, आता त्या विचारणार मला नाही नाही ते अहो नाही नाही ते कसं काय खाता येईल आपल्याला? या म्हणण्याचा मतितार्थ असा की त्यानं वाटेल ते जिलेबी बी होती, बुंदी बी होती, लाडू बी होते, शिरा बी होता, आणखीन काही भाज्या बी होत्या, चटणी, हे सांगायचं होतं त्याला. काय नाना पदार्थ नाही, नाही नाही ते किती खाऊ घातलं. तसं ज्ञानेश्वर महाराज इथं सांगायले नाही ते चित्र दावी ती भिंत. आता हे चित्र आहेत का नाही पडद्यावर, आहे ते का नाही ते? अहो चित्र आहे ते का नाही ते? आता हे किती चित्र दिसतील आपल्याला, पहा तुम्ही. ते मंदिर दिसतं, ते पूल दिसतो, ते झाडं काय दिसते, ते खाली खूप असे फुलाच्या फुलंच दिसतील, असे सदाफुलीचे फुलंच असे. आणि काय असतं तिथे? काहीच नसतं, फक्त पडदा आहे, पडदा आहे, दुसरं काही नाही. आता पिक्चरमध्ये आपण पाहतो पडद्यावर राम दिसतो, रावण दिसतो, मारामारी झालेली दिसते, हाणाहाणी झालेली दिसते, सीता चोरून नेलेली दिसते, राम सीते म्हणून रडायला लागलाय. पिक्चरमध्ये लोक बी रडायला लागते. तिथे राम आहे का सीता आहे का चोरून नेली का रावण आहे काहीच नाही, पण लोक बी डोळे पुसतील असे. काय वाईट. देवाची बायको चोरून नेली, कोणाची? देवाची. आणि ते 2 घंटे झाले आणि घंटी का वाजली, ही देवाची बायको नाही, काहीच नाही, तिचा पडदा असतो, कोरा पडदा असतो, कोरा. त्याला पिक्चर म्हणते, त्याला सिनेमा म्हणतो आपण. नुसता पायाचा असतो का तिथं काही असतं? हा, त्याच्यावर लंका जाळली, त्याच्यावर पडदा राहील का? हनुमंतानं जे शेपटीनं लंका जाळून टाकली तिथं, जेव्हा जाळ निघला म्हणतात. आता एवढा जाळ म्हणल्यावर पडदा कसा राहील? मग ते दिसाय पुरता असतो का असाय पुरता? तसं हे जग दिसाय पुरतं का असाय पुरतं? अपेक्षा करावं का काही याच्यातून? मोकळं व्हायचं. चला चालतं आपलं, पहा, राहा, खा, पिवा, बोलाव, चाला, लय मोठं टेन्शन घेऊ नये. म्हणजे या घरामुळं मी तो बेजार झालो, बेजार होत नको तू. हे असंच असतं म्हणजे असं सगळ्याचं नाही दिसत असं, मग हे असं. अरे ते रामचंद्र प्रभूचं असं होतं. आपण कोण्या झाडाची पाला आहे सांगा ना तू? नेमका राज्य अभिषेक व्हायचा रामाचा, लगेच काही ना अंगात आणलं. कोण कव्हा अंगात आणील घरातलं काही सांगता येत नसतं बरं का. घरात मातीच्या चुलीचे म्हणते. हो, आपलं जवळ डबलं चोपलं चाललं तर बरं आहे. एखाद्याच्या का अंगात आलं त्याच्याबरोबर सगळ्यालाच पागल होणं भाग आहे. दशरथ राजा पागल झाला नाही का? घरबडाला उळू लागला, रामाला नको असं म्हणे, वनवासाला पाठवू नको. ती म्हणली तुम्हीच वर दिलेले, शपथ दिलेली आहे तुम्ही, हा तुम्ही खोटी करता का आता तुमची शपथ?
मी आत्महत्या करीन. बिघडली ती कोण काही बिघडी म्हणल्यावर म्हणलं बाबा जाऊ दे आता. रामानं येऊन सांगितलं बापाला काही गडबड करू नका म्हणे. आपल्या कुळधर्माचं वचन मी पूर्ण केल्याशिवाय प्राण जाय पर वचन न जाई. बस वचन जाऊ देणार नाही आपण. मग गेला निघून वनवासाला गेला. तिकडे वनवासाला गेला एकट्यानं जावा तर बायकुल घेऊन गेला. बायकुल घेऊन गेला तर राहिलत का खुशाल वनवासात फळं खाऊन राहत होते. ते 14 वर्ष काटायचे होते त्याला. किती 14 वर्ष वनवास काटायचा होता. मस्त फळं गिळं खाऊन राहत होते ते. आपलं गंगेचं पाणी पिऊन पर्णकुटी हे ते. जे तिकून राक्षस आला एक तो रावण याची बायकोच घेऊन गेला. हा काय घेऊन गेला. माणसाचं पहा आता अर्धांगी असते ती अर्धांगी. बायको मेली तरी माणूस बेजार होतो. भांडणार का असं ना पण असायला पाहिजे. कशी भांड कुदळ का असं ना भांडखोर असू द्या पण असायला पाहिजे. मेली म्हणल्यावर तर त्याचे काही माणसं बायकोची माती करून आले. काही एका माणसाचा गोष्ट मला ऐकायला मिळाली. ती माती करून आला आणि ते वळणीवर असं लुगडं दिसलं तिचं जुनं. अहो ते लुगडं पाहिल्या बरोबर जेव्हा ढसा 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 रडायला. घरातले माणसं पोरं म्हणले तुम्हाला काय झालं आता रडायला. आपण आता ते सगळं करून आलो. गेले वाट लावली तिची. मस्त झालं. लय मोठे लोक जमले. आमदार साहेब बी आलते. श्रद्धांजल्या बी झाल्या. सगळं झालं. तुम्हाला आता घरी येऊन रडायला काय झालं. ते म्हणे ते सगळं झालं पण मला ते लुगडं दिसलं ना. काय दिसलं. लुगडं दिसलं की तीच दिसली म्हणले. साक्षात दिसली म्हणले लुगडं नेसलेली. मग आता मी रडू नाही तर काय करू. तसं सीता सीता करून ते राम दगडाला धरी झाडाला धरी पहाडाला धरी. कोणी माणूस भेटला वानेर आलं त्याला धरी. सीता आहे का ते म्हणजे नाही नाही आम्ही नाही सीता. म्हणजे आता हे सगळं हारबाळ्यावानीच काम झालं. बरं म्हणे मग हे बायको सोडून आणण्यासाठी प्रत्येक राजाच्या घरी गेला. राजाची ओळखीचे होते तो. त्याच्या बापाच्या ओळखीचे म्हणजे त्याच्या ओळखीचे. प्रत्येकाच्या गावात गेला आणि म्हणला मला मदत करा मग ही बायको सोडून आणायची. रावणाच्या तिकडे नगरी ते लंकेत मला सोडून आणायची. प्रत्येकाने सांगितलं आम्ही त्या भानगडीत जातच नाही म्हणले. बाबा ते रावण सोन्याची नगरी. 80,000 बायका आणि त्याचं काय बाबा जलजलाट. आणि त्याच्या नादी आम्ही कशाला जाणार. तुम्ही तुमचं पहा बाबा. तुमची बायको नेली तुम्ही तुमचं पहा. कोणीच नाही भेटलं हो कोणाला. अरे आपल्याला जर कोणी सहकार्य नाही भेटलं तर वाईट मानू नका. अहो कोणीच काही मदत करीन हो. काहीच नाही समजू असं काय नाही हो. आपलं आपणच निपटाव म्हणले. मग काय करू. मग वानेरच भेटले. कोण वानेर भेटले. आस्वल भेटले. हे सगळे भेटले. जांबुवंत नळणी अंगद हे सगळे भेटले आणि सगळ्यांना मदत केली देवाला. पलीकडे गेले. लढाई केली. रावणाला मारलं. सोडून आणली. घरी आणली आणि घरी आणल्यावर एका धोब्यानं आक्षेप घेतला. कोणा बायकुल मारित होता तो रस्त्यात मध्ये असं गल्लीत रामाच्या बाजूच्या घरी. आणि तिला म्हणत होता मी का राम आहे का तो. 6 महिने बायको राक्षसाच्या घरी ठेवली आणि वागवायला मी का राम आहे का. हे रामाला ऐकू आले. आणि तो काय म्हणतो बायको कोणाच्या घरी ठेवली. राक्षसाच्या घरी 6 महिने राहिली ती सीता. आणि त्यानं वागविली असेल. तो राम आहे का मी तुला वागवायला. आणि बायको ठोके दे. लोक म्हणले काय तुमचं बाबा रामचंद्र प्रभू हे तुमचं बरं नाही झालं बाबा. तिला वागविणं घरात घेणं. हा काहीतरी अग्नी परीक्षा करायला पाहिजेत होती. नाही तर काहीतरी करायला पाहिजे. सुखानं खाऊ दे नाही. रामानं पुन्हा रथात घातली की नेऊन आश्रमात सोडून दिली. ती गरोदर होती. तिला 2 पोरं झाले आणि पोरच भांडायला लागली. लव अंकुश कोण लढाई कोणासंग केली.
बाप हारला ते. आपले पोरं मारायला आले ते तसं काही समजूत जाऊ. काय रामालाच मारायला आले होते. आपला जो देव आहे राम, त्याला त्याच्या पोटचे पोरं मारायला आले. त्याला मारायला आले नाही, त्याला जिंकलं. लढाईत सुद्धा लव अंकुशन भारी भरले. आता बापसे बेटा सवय पोरं भारी भरते का? म्हाताऱ्याला आई येते का ते सांगा बघ. भारी भरली. ही कोणाची कथा? पाणी पाजायला कोणी दशरथ राजाला राहिलं नाही. कोणाला? भरत नंदीग्रामी, शत्रुघ्न त्याच्या संग, लक्ष्मण रामासंग, राम वनवासा. कोण पाणी पाजावं? 4 पोरं. दशरथाला किती? आणि पाणी पाजायला ही कोणाची कथा? देवाच्या बापाची. कोणाची? तर आपला तर देव कोणीच नाही, तर त्याचा बाप आणि त्याची माय आणि इतक्या खोल जाण्याचे काही कारण नाही. म्हणून त्रास मानायचा, टेन्शन मनावर कोणतंच घेऊ नका. फ्रेश व्हा. चांगदेवाला सांगितलं ज्ञानोबारायने, तू फ्रेश होय. ते कुठून कुठपर्यंत? नाही नाही ते चित्र दावी ती परी असे केवळ भिंती. केवळ भिंत आहे म्हणली ती. चित्रगित्र काही नाही. नाही नाही ते किती जरी दाखविले तरी चित्र आहेत का भिंत आहे? भिंत आहेत का भिंत दाखविणारा प्रकाश आहे? भिंत बी नाही. भिंत भिंतीमुळं सिद्ध आहे का प्रकाशामुळे? हा, तसं हे विश्व बरं का. हे विश्व म्हणजे नानात्व आहे का नुसतं विश्व आहे? नुसतं विश्व आहे का विश्व दाखविणारा प्रकाश? हा, चैतन्यच आहे का काय? एका जनार्दनी एकपणे उभा. म्हणून प्रकाश येते संविती जगदाकारे. जगाच्या आकाराची संवितीच झाली असं सांगितलं. कोणाच्या आकाराची? आता जग म्हणल्यावर काय नाही त्याच्यात? सगळं ईश्वरापासून मातीपर्यंत सगळं. पण महाराजांनी सांगितलं दुसरं काय नाही, जग नाही. जगदाकारे प्रकाशे संविती हे बस ज्ञानच आहे, दुसरं काय नाही. पदार्थ आहेत का ज्ञान? ज्ञानच आहे, चैतन्यच. आता पाहतो, आता हे शरीर आहे. शरीर एक पदार्थ आहे असं धरा. शरीर कशामुळं चाललं तर म्हणजे श्वासामुळं चाललं. आलं का लक्षात? पण श्वास कोणाला कळाला? श्वासाला कळाला का शरीराला कळाला? आणि श्वास कळाला नाही का? शरीर कळालं नाही का? ज्याला कळालं तो आहे का नाही? तो तुम्ही येत का नाही? मग तुमच्यामुळं श्वासन शरीर सिद्ध आहे का श्वासामुळं शरीरामुळं शरीर सिद्ध आहे? तुमच्यामुळं जर सिद्ध आहे तर खऱ्या अर्थानं तुम्ही सिद्ध आणि ते असिद्ध. म्हणजे ते नाही आणि तुम्ही आहे अशा बोध चांगदेवाला सांगून सांगितलं. त्याला काही घाबरायचं काही काम नाही. हे सगळं कोण आहे तर एक चैतन्यच आहे, एक परमात्माच अशा प्रकारचा आहे. म्हणून तू काही समाधीच्या भानगडीत पडू नको आणि लपून राहण्याचा भानगड, लपून राहायचं करू नको. याच्यापासून लपण्याचा प्रयत्न करू नको. जर तू लपाय लागला याच्यात तर हे झालं मोठं आणि तू झाला लपणारा लहान असतो का मोठा? लपणारा लहान, ज्याच्यात लपायचंय ते मोठं. त्याच्यामुळं असं लीन करायचा प्रयत्न करू नको. याचा बात कर म्हणजे हे नाहीच हे ठरव. राहिलेला विषय सकाळी. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम ठाला ठाला पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुकाराम.
Oh